वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत करत आपण पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायापर्यंत पोहोचलो, ज्याच्यामध्ये अर्जुन आपल्या मनाची अवस्था भगवंताच्या समोर मांडतोय. आणि आपण हे सगळं बोलत असताना सुद्धा भगवंत आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीये हे जेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं, तेव्हा अर्जुन आपल्या बोलण्याबद्दल किंवा आपल्या बोलण्याची दिशा थोडीशी बदलून भगवंताच्या संदर्भात आपल्या अंतःकरणात असलेली भावना व्यक्त करतोय. तो श्लोक आज आपण घेणार आहोत, ज्यामध्ये तो म्हणतोय, कार्पण्य दोषोपहत स्वभावाः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रूयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमा त्वां प्रपन्नम्. अर्थात अज्ञाननिमित्तक दोषाने शौर्यादी जाती स्वभाव लुप्त झाल्यामुळे धर्मनिर्णय करण्याविषयी माझे अंतःकरण अगदी गोंधळून गेले आहे. म्हणून मी तुला विचारित आहे, तर निश्चित असे श्रेयस साधन जे असेल ते तू मला सांग. मी तुझा शिष्य आहे, तस्मात मज शरणांगताला तू उपदेश कर. असं श्रीमद भगवद्गीताकारांनी दिलेल्या श्लोकाचा इथं अर्थ दिलेला आहे. म्हणजे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जी वृत्ती तयार झालेली आहे, त्या वृत्तीला आता अर्जुन थोडंसं तटस्थपणे बघायला लागलाय. सुरुवातीला अर्जुन मोहानं मोहित होऊन मनामध्ये जे काही येत आहे ते बोलायला लागलाय, पण भगवंत त्याला कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहेत, प्रतिसाद देत नाही आहेत हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्यानं आपल्याच मनाच्या, आपल्याच या विषयाच्या दुसऱ्या बाजूला लक्ष दिलं. आणि तेव्हा त्याच्या सहज लक्षात आलं की आपण जे काही बोलतोय ते चुकीचं पण असू शकतं. आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे साधनेमध्ये. जेव्हा जेव्हा आपल्या अवस्थेबद्दल, आपल्या मनस्थितीबद्दल, आपल्या मनातल्या एखाद्या कल्पनेबद्दल, विचाराबद्दल आपल्याच मनात शंका निर्माण होईल, तेव्हा त्या शंकेचं प्रामाणिकपणे आपण समाधान करून घेतलं पाहिजे. आणि ते समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आपला हट्ट सोडला नाही पाहिजे. अर्जुनाचं हे वैशिष्ट्य आहे की अर्जुन आपल्या मनामध्ये ज्या भावना येत आहेत त्या भगवंताला बोलून दाखवतोय. आणि त्या भावना बोलून दाखवत असताना अर्जुनाला हेही कळलंय की आपण जे काही बोलतोय याच्यापेक्षा वेगळीही सत्याची बाजू असू शकते, जी आता आपल्याला पटत नाही किंवा दिसत नाही. आता आपल्याला युद्ध करू नये असं वाटतंय. आपल्या समोर असलेल्या शत्रू पक्षांमधल्या लोकांमध्ये आपल्याला आप्तेष्ट दिसत आहेत, गुरुजन दिसत आहेत, आणि त्यामुळं आपल्याला युद्ध करू नये असं वाटतंय. पण आता भगवंत ज्या अर्थी या अवस्थेला, मनोवस्थेला, आपल्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आहेत, त्या अर्थी आपलं काहीतरी चुकत असावं असं अर्जुनाला वाटलं. आणि अर्जुनाच्या अंतःकरणातला कार्पण्य दोष अर्जुनानं इथं स्पष्ट करून दाखवला. आता अमृताताईंनी कार्पण्य दोषाबद्दल म्हटलं की अनेक लोकांच्या मनामध्ये हा दोष निर्माण होतो. या दोषामुळं आत्मविश्वास डळमळीत होतो. आपल्याला जे काही माहिती आहे तेही आपल्याला माहिती आहे याबद्दल अविश्वास निर्माण होतो. विद्यार्थ्यांमध्ये अनेकदा हा दोष निर्माण होतो की विद्यार्थी म्हणतात, सर आम्ही भरपूर अभ्यास केला होता पण परीक्षेमध्ये आम्हाला काहीच सुचलं नाही. असं होण्याचं कारण काय असतं? त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांना सगळं माहिती असतं, परंतु परीक्षेबद्दल मनामध्ये असलेली विशिष्ट अशा स्वरूपाची भीती आणि त्या भीतीमुळं, त्या न्यूनगंडामुळं त्यांना जे काही माहिती आहे तेही ते विसरून जातात. आणि परीक्षा पेपर सुटला की मग त्यांना अचानक आठवायला लागतं. असं अनेकदा विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. केवळ विद्यार्थ्यांच्याच बाबतीत नाही, काही शिक्षकांच्याही बाबतीत होतं की ते बोलायला निघतात तेव्हा अचानक काहीतरी आत्मविश्वास
निघून गेल्यासारखं होतं. वक्त्यांनाही अनेकदा असा अनुभव येतो, एखाद्या गायकालाही असा अनुभव येतो. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात कधी ना कधीतरी या कार्पण्य दोषानं बाधित होण्याचा अनुभव येत असतो. हा दोष काय आहे? तर आपल्याला जे माहिती आहे त्याच्याबद्दल विश्वास नसला की आपल्या मनामध्ये हा दोष निर्माण होतो. हा दोष साधनेमध्ये सहकारी सुद्धा आहे. कारण हा दोष निर्माण झाल्यानंतर प्रश्न सुचतात, प्रश्न निर्माण होतात. फक्त करायचं एवढंच आहे की या कार्पण्य दोषाच्या निवारणार्थ आपण प्रयत्न केले पाहिजेत. जसं अमृताताई म्हणाल्या की या श्लोकाचं सारखं सारखं उच्चारण केलं तरी सुद्धा कार्पण्य दोष निघून जाऊ शकतो. कारण तो श्लोक नुसता वाचल्यानं तो दोष जाणार नाही. त्याचा अर्थ समजून त्याचं सारखं उच्चारण केलं. कारण माझ्यामध्ये दोष आहे ही भावना सारखी मनामध्ये आली की तो दोष आपोआप निघून जातो. जसं मळानं मळ निघून जातो तसं मी दोषी आहे असं सारखं आपण मनाला सांगितलं की तो दोष आपोआप निघून जातो. म्हणून माझ्या मनामध्ये कार्पण्य दोष आहे, मी घाबरतोय असं सारखं मनाला जाणीव करून दिली की मन सुद्धा तो आपला दोष स्वतःच धुवून टाकतो. म्हणून मंत्रांमध्ये जी ताकद असते ती ही ताकद असते. पण मंत्र केवळ आंधळेपणानं अर्थ न समजून उच्चारायचे नाहीत. अर्थासहित ते उच्चारले तर त्याचा खरा प्रभाव होत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होण्यामागं कारण काय? कारण जेव्हा नारदांना त्यांनी विचारलं की महाराज मी आतापर्यंत तर भरपूर पापं केलेली आहेत, पण आता मला खरी दिशा दाखवा. मग सांगितलं ठीक आहे तू नाम जप कर. म्हणे कोण्या नामाचा जप करू? म्हणे कोणत्याही नामाचा जप कर. म्हणे मला तर मरा आणि मारा हे दोनच शब्द येतात. म्हणे त्याच नावाचा जप कर. आणि मरा 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 या शब्दाचा अखंड उच्चार वाल्या कोळ्यानं केला. कारण मरा 2 वेळा उच्चारला की 1 वेळा रामाचं नाव येत असतं. म्हणून पहिल्या मरामध्ये पाप निघून गेली, दुसऱ्यापासून नामजप सुरू झाला. आणि जितकं नामस्मरण झालं तितकं वाल्या कोळ्याचं वाल्मिकी महर्षीत रूपांतरण झालं. भलेही मरा हा शब्दच उच्चारला पण वारंवार उच्चारला, दोषही वारंवार आपण उच्चारले तर ते दोष निघून जातात. म्हणून संतांनी स्वतःबद्दल अनेकदा आम्ही पापी आहोत, आम्ही मूढ आहोत, आम्ही अज्ञानी आहोत, मी पापांची राशी आहे असं संतांनी अनेकदा म्हटलंय. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू असं तुकोबाराय म्हणतात. मी अपराधी आहे असं त्यांनी म्हणून घेतलं, मी अनाथ आहे असं म्हणून घेतलं. संत अनेकदा स्वतःमध्ये नसलेले दोष आहेत असं सांगतात. कारण आपल्या अंतःकरणात असलेल्या दोषांचं चिंतन केल्यामुळं ते दोष निघून जातात. दोषांचं सगळ्यात मोठं खाद्य असतं त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं किंवा त्या दोषांना गुण मानणं, त्या दोषांची आत्मप्रौढी स्वीकारणं हे दोषांचं खाद्य असतं. तुमच्यामध्ये एखादा दोष आहे पण तो दोष जर तुम्ही स्वीकारत नसाल, तो दोष जर तुम्ही मान्य करत नसाल तर तो दोष वाढत जातो, तो दोष तसाच राहतो. म्हणून दोषाला संपवण्याचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं माध्यम म्हणजे दोष स्वीकारायचे. त्या दोषांचा दोषासहित स्वीकारायचा, म्हणजे दोषांचा द्वेष करून त्यांचा स्वीकार करायचा की माझ्यामध्ये हा दोष आहे पण मला तो काढायचा आहे. ही भावना ठेवून आपण सारखं त्या दोषाचं चिंतन केलं तरी तो दोष निघून जातो. म्हणून हा जो श्लोक आहे तो तुमच्या मनामध्ये कधी कार्पण्य दोष निर्माण झाला, हे करू की नको अशी संदिग्ध भावना मनामध्ये निर्माण झाली तर हा श्लोक अर्थासहित मनामध्ये जर आपण त्याचं सारखं उच्चारण केलं तर नक्कीच आपल्या मनातला तो कार्पण्य दोष निघून जाऊ शकतो. हा कार्पण्य दोष अज्ञानामुळं, कधीकधी जाती स्वभावामुळे निर्माण होतो. कर्म करताना, धर्म निर्णय करताना चांगल्या चांगल्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न खूपदा निर्माण होतो की नेमकं करावं काय. आणि तो दोष अर्जुनाने इथं प्रामाणिकपणे भगवंताच्या समोर मांडलाय. म्हणून हा दोष कधी अंतःकरणात जर जागृत झाला तर प्रामाणिकपणे देवाला, एखाद्या आपल्या गुरुला, सद्गुरूला, एखाद्या आपल्या ज्येष्ठ माणसाला, अनुभवी व्यक्तीला
प्रामाणिकपणे हा प्रश्न विचारावा. तो नक्कीच आपल्याला या दोषापासून दूर करेल. आणि म्हणून अर्जुन आपल्या अंतःकरणातला हा दोष भगवंताच्या समोर व्यक्त करतोय. माऊली त्याचं काय चिंतन करतायत ते आता आपण बघूयात. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. अर्थात मला कोणती गोष्ट करणं योग्य आहे हे विचार करूनही या प्रसंगी सुचत नाही, कारण मोहाने माझे चित्त व्याकुळ झाले आहे. बघा, अर्जुनासारख्या विद्वान, भगवंताचा सहवास असलेल्या, सगळ्या जगामध्ये परमवीर अशी ख्याती असलेल्या अर्जुनाच्याही मनात हा दोष निर्माण झाला. त्याचं स्वरूप अर्जुन सांगतोय. आम्हा काय उचित, देवा आम्हाला काय उचित आहे, काय योग्य आहे, काय चांगलं आहे, काय हिताचं आहे, ते पाहता न स्फुरे येतं. ते पाहता, ते आम्ही बघायला गेलोय, विचार करायला लागलोय की आम्हाला काय योग्य आहे, काय उचित आहे, ते आम्ही बघायला लागलो. ते पाहता न स्फुरे येतं. मला सुचत नाही की माझ्या हिताचं काय आहे, मला सुचत नाहीये की माझ्यासाठी योग्य काय आहे, माझ्यासाठी चांगलं काय आहे, हे विचार करूनही मला कळत नाहीये, मला दिसत नाहीये. का दिसत नाहीये? जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. देवा, मोहानं माझं चित्त व्याकुळ झाल्यामुळं मला असं झालेलं आहे. बघा, स्वतःला ओळखणं, स्वतःला जाणणं ही अध्यात्मातली खूप महत्वाची अवस्था आहे. मी कुठं आहे, माझी मनोवस्था नेमकी काय आहे, माझ्या मनामध्ये नेमके कोणते विकार आहेत, ते विकार नेमके कसे आहेत, हे सगळं आधी स्पष्टपणे आपण स्वतःला बघावं. अर्जुन स्पष्टपणे स्वतःच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या दोषांकडे बघतोय. हे खरं आहे की ते दोष काढता येत नाहीत सहज. असं नाही की माणसाला आपले दोष कळले म्हणजे ते निघून जातात. दोष काढणं एवढं सोपं नाही, पण दोष कळणं तरी महत्वाचं आहे. आणि अर्जुन आपल्याला कळलेल्या दोषांचं, दिसलेल्या दोषांचं कारणासह स्पष्टीकरण देतोय की देवा, आता या घडीला माझ्या मनावर मोहानं पगडा घातल्यामुळं काय होतंय, म्हणजे हे कारण झालं. कारण काय? मोहानं माझ्या मनावर पगडा घातला, हे झालं कारण. कार्य काय त्याचा परिणाम काय झाला की मला योग्य काय अयोग्य काय दिसत नाहीये. आता या परिस्थितीमध्ये मी काय करावं हेच मला आता सुचेनासं झालेलं आहे, दिसेनासं झालेलं आहे. आणि म्हणून अर्जुन प्रामाणिकपणे देवाला सांगतोय, देवा आम्हाला काय योग्य आहे हे मला आता इथं कळत नाही, कारण माझं चित्त मोहानं व्याकुळ झालेलं आहे. आता माऊलींनी अर्जुनाच्या या मनोअवस्थेचं सदृष्टांत वर्णन केले आणि अर्जुनाच्या मुखामधून माऊलींनी त्या ओव्या टाकल्यात. अर्जुन म्हणतोय, तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात. अर्थात ज्याप्रमाणे अंधारामुळे डोळ्याने दिसेनासे झाले, म्हणजे जवळ असलेली कोणतीच वस्तू दिसत नाही. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत देऊन वर्णन केले. माऊलींचं हे वैशिष्ट्य आहे की किती अवघड क्लिष्ट गोष्ट सुद्धा माऊली सोपा साधा दृष्टांत देऊन ती अवघड आणि किचकट गोष्ट सोपी करून सांगतात. मोहानं मोहित झाल्यावर माणसाला चांगलं काय योग्य काय कळत नाही. कसं कळत नाही, त्याच्यासाठी दिलेला दृष्टांत आहे बघा. तिमिरा वरुद्ध जैसे. तिमिरा वरुद्ध म्हणजे काय? तिमिर म्हणजे अंधार, अवरुद्ध म्हणजे काय? व्यापलं जाणं. तिमिरानं जेव्हा माणूस व्यापला जातो, अंधाराचं वेष्टन जेव्हा आजूबाजूला पडतं, सगळीकडे जेव्हा अंधारच अंधार दिसायला लागतो. तिमिरा वरुद्ध जैसे. तिमिराचं अंधाराचं आवरण आजूबाजूला झाल्यानंतर, म्हणजे आजूबाजूला सगळीकडे किर्र असा अंधार पसरल्यानंतर, जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. कितीही तेज दृष्टीमध्ये असलं, किती सगळं स्पष्ट दिसेल अशी परिस्थिती असली तरी सुद्धा आजूबाजूला अंधार झाला की आपोआप डोळ्याची दृष्टी असून नसल्यासारखी होऊन जाते. डोळ्यात दृष्टी नाही आहे का? या परिस्थितीमध्ये आहे, दृष्टी आहे, पण कितीही प्रयत्न करून सुद्धा अंधारामध्ये आपल्याला बघता येत नाही. सामर्थ्य असून सुद्धा बघता येत नाही. आंधळ्यासारखी परिस्थिती होऊन जाते. म्हणून
तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच असता न दिसे वस्तू जात. आणि मग जवळच असलेली वस्तू दिसेनाशी होती. किती प्रयत्न केला तरी ती वस्तू आपल्याला दिसत नाही. वस्तू नाही एका जागेवर तर वस्तू आहे तिथंच आहे. दृष्टी आहे की नाही तर दृष्टी सुद्धा आहे. पण दृष्टी असून सुद्धा दिसत नाही, जवळची वस्तू सुद्धा सापडत नाही. अगदी तसं मोहानं व्याप्त झाल्यानंतर चांगलं काय वाईट काय या गोष्टी जवळ असून सुद्धा दिसत नाहीत. पाहण्याचं सामर्थ्य असून सुद्धा त्या गोष्टी दिसत नाहीत, पटत नाहीत, पचत नाहीत, स्वीकाराव्याशा वाटत नाहीत. अर्जुनाला सगळं कळत होतं. अर्जुन ज्या अर्थी एवढं देवाला सांगतोय आपल्या मनोवस्थेबद्दल, त्या अर्थी अर्जुनाला सगळं कळतंय पण वळत नाही. यालाच कार्पण्य दोष म्हणतात. आणि त्याचंच माऊलींनी इथं खूप सुंदर दृष्टांत देऊन वर्णन केले की आजूबाजूला सगळा अंधार असल्यावर दृष्टीचं तेज निघून जावं आणि बाजूलाच असलेल्या गोष्टी दिसू नयेत. तसं मोहानं मी व्याप्त झाल्यामुळं मला योग्य काय ते दिसत नाहीये. देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेने. अर्थात देवा तशी माझी स्थिती झाली आहे. माझे मन भ्रांतीने ग्रासून गेले असून आपले हित कशात आहे तेही मला समजत नाही. देवा तैसे मज जाहले, देवा तसं मला झाले. आंधळ्या माणसाची म्हणजे दृष्टीवान माणसाची अंधारात आंधळेपणासारखी परिस्थिती व्हावी, आंधळ्या माणसासारखी परिस्थिती व्हावी. डोळस माणसाची सुद्धा अंधारात आणि त्याला अंधारात जवळचीच वस्तू दिसू नये तसं मला झाले. देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले. जसं दृष्टीच्या आजूबाजूला अंधार पसरल्यानंतर डोळ्याची दृष्टी असून नसल्यासारखी होते, तसं मनाला भ्रांतीनं ग्रासल्यानंतर मनालाही चांगलं काय योग्य काय ते दिसत नाही. जे मन हे भ्रांती ग्रासिले. बघा दृष्टांताचा माऊलींनी दिलेल्या सिद्धांताशी ताळमेळ बसवल्यावर किती सुंदर अर्थ बाहेर निघतो. बघा डोळ्याला अंधाराने ग्रासल्यावर डोळ्यांची दृष्टी नाहीशी होते, तसं जे मन हे भ्रांती ग्रासिले, तसं मनाला भ्रांतीनं ग्रासल्याच्या नंतर आता हित काय आपुले, आता काय हित आपुले, आता हित काय आहे आपलं, कशामध्ये आपलं हित आहे, काय केल्यानं आपलं हित होणार आहे तेही नेणे, तेही आता मला कळत नाहीये, दिसत नाहीये. समोर असून सुद्धा मला माझं हित दिसत नाही. का तर मनाला भ्रांतीनं ग्रासलेलं आहे. भ्रांती भ्रांती असा शब्द आपण वापरतो. भ्रांती म्हणजे काय? जे आहे ते जसं आहे तसं न दिसणं, किंवा जे आहे ते जसं आहे तसं न दिसता दुसरंच काहीतरी त्याच्यामध्ये दिसणं, याला आपण भ्रांती म्हणतो. बघा सापामध्ये म्हणजे दोरीमध्ये साप दिसला तर ती भ्रांती आहे. जे आहे ते दिसत नाहीये. दोरी दोरी म्हणून दिसायला हवी, दोरी दोरी म्हणून दिसत नाहीये. हाही दोष भ्रांतीचा दोष आहे. आणि तिच्यामध्ये साप दिसतोय, ही पण भ्रांतीच आहे. जे आहे ते जसंच्या तसं न दिसणं, किंवा जे आहे त्याच्यामध्ये दुसऱ्याच कोणत्या तरी वेगळ्या वस्तूचा भास होणं, याला भ्रांती म्हणतात. अर्जुनाला तसंच झालंय. अर्जुनाला ज्या गोष्टी हिताच्या आहेत त्याच गोष्टी अहिताच्या वाटायला लागलेल्या आहेत. जी दोरी आपल्याला मदत करू शकते तीच दोरी आपला जीव घेईल असं वाटावं, तशी अर्जुनाची परिस्थिती झालेली आहे. ज्यांना मारल्यावर, ज्यांच्याबरोबर युद्ध केल्यानंतर आपल्याला स्वधर्म पालनाचं पुण्य मिळणार आहे, आपली कीर्ती होणार आहे, आपल्या पूर्वजांचा उद्धार होणार आहे, तीच गोष्ट टाळून अर्जुन त्याच लोकांचं हित होणार आहे अशी भाषा करायला लागलाय. ह्यांना न मारल्यामुळं माझं हित होणार आहे अशी उलट भाषा अर्जुन करायला लागलाय. जी गोष्ट हितकारक आहे तीच गोष्ट टाळून आपलं हित होईल अशी विपरीत भावना अर्जुनाच्या मनात निर्माण झाली. यालाच भ्रांती म्हणतात. हीच भ्रांती अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झाली. समोर असलेले जे काही शत्रू आहेत त्या शत्रूंना तो मित्राच्या रूपात बघायला लागलाय, ही भ्रांती आहे. समोर उभे असलेले जे काही शत्रू पक्षातली लोक आहेत ते त्याचे शत्रू आहेत, त्याच्या विरोधी पक्षातली ती लोक आहेत.
पण अर्जुनाला ते शत्रू वाटत नाहीत, ते आप्त वाटायला लागलेत, मित्र वाटायला लागलेत. ही त्याची भ्रांती आहे. आणि ही भ्रांती निर्माण झाल्यामुळं, या भ्रांतीनं मनाला पूर्णपणे ग्रासल्यामुळं त्याला त्याचं हितच आता कळेन असं झालेलं आहे. अशी अगदी कार्पण्य दोषानं युक्त अशी अवस्था अर्जुनाची झालेली आहे. आणि म्हणून अर्जुन पुढं म्हणतोय बघा, तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निके ते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. आता अर्जुन भगवंताच्या समोर भगवंताच्या बद्दल आपल्या अंतःकरणात असलेली भावना व्यक्त करतोय. काय म्हणतोय बघा अर्थ, तर श्रीकृष्णा आपण विचार करून खरे असेल ते मला सांगा, कारण माझे इष्टमित्र वगैरे सर्वस्व आपण आहात. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, देवा तू सगळं काही जाणणाराही आहेस आणि आताही जाणून घे. काय काय जाणावं, तू सगळं काही जाणून घे. मला जे वाटतंय ते का वाटतंय, मला जे वाटतंय ते वाटण्यामागचं कारण काय आहे, समोर माझ्या जी लोक उभे आहेत त्यांच्याबद्दल मला जे वाटतंय ते वाटणं योग्य आहे का, मी त्यांना आप्तेष्ट म्हणतोय, मग ते माझे आप्तेष्ट नाहीत का, तू त्यांना कदाचित माझे शत्रू आहेत असं तू म्हणत असशील, मानत असशील, पण ते खरेच माझे शत्रू आहेत का, त्यांना मारणं हे खरंच यावेळी योग्य आहे का, त्यांना न मारता इथून पळून जाणं योग्य नाही आहे का, भिक्षाटन करणं योग्य आहे का, यांना मारून राज्याचा उपभोग घेणं योग्य आहे, आपल्याच गुरूंना, आपल्याच नात्यातल्या लोकांना, भावांना, मामा काका यांना मारणं योग्य आहे का, यांना न मारता भिक्षाटन करणं योग्य आहे. श्रीकृष्णा तुवा जाणावे, आता तू हे सगळं जाणून घे, काय योग्य आहे, या सगळ्यांमधलं काय योग्य आहे ते तू जाणून घे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निके ते आम्हा सांगावे. तू सगळं जाणून घे आणि त्या सगळ्यांमधलं जे नेमकं योग्य असेल, चांगलं असेल, करण्यायोग्य असेल तेवढंच आम्हाला सांगावं. निके, बघा निके शब्द खूप सुंदर आहे. निके म्हणजे असा पदार्थ ज्याच्यामध्ये शुद्धता आहे, ज्याच्यामधली अशुद्धता सगळी बाजूला काढलेली आहे, अशा पदार्थाला आपण निका पदार्थ असं म्हणू शकतो. तसा विचार करून देवा, सगळ्या गोष्टी जाणून घेऊन जे निका आहे, शुद्ध आहे, योग्य आहे, पवित्र आहे, चांगलं आहे, तेवढीच गोष्ट आम्हाला सांग. निके ते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू आम्हाला का सांगावं हे, त्याचं कारण असं आहे देवा, कारण जे सखा सर्वस्व आघवे, तूच आमचा सखा आहेस, तूच आमचं सर्वस्व आहे. आघवे पूर्णपणे, संपूर्णपणे तूच आमचा सखा आहेस, तूच आमचं सर्वस्व आहेस. आम्हासी तू. बघा सखा हा शब्द खूप सुंदर आहे. मित्र या शब्दापेक्षा सखा या शब्दात एक माया आहे, एक प्रेम आहे, एक गोडवा आहे. मित्र हा शब्द थोडा क्लिष्ट वाटतो बोलायला, उच्चारायला. सखा या शब्दामध्ये सोपेपण आहे, एक भाव आहे सखा शब्दामध्ये. सखा म्हटलं की समोरच्यालाही एक आपुलकीचा भाव निर्माण होतो आणि हे शब्दही त्या मनोअवस्थेतच सुचतात. अर्जुन इथं म्हणतोय, जे सखा सर्वस्व आघवे, देवा तू माझा सखा आहेस, माझा मित्र आहेस. भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्यामध्ये वयाचं असं फार काही अंतर नाही आहे आणि म्हणून मित्र म्हणतोय तो कृष्णाला. तू माझा मित्र आहेस, तू माझा सखा आहेस. आणि जो सखा असतो त्याला मनातलं सगळं आपण मोकळेपणानं सांगू शकतो. मित्रत्वाचं नातंच असं असतं की मित्राला आपण सगळं आपल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी मोकळेपणानं सांगू शकतो. मी नेहमी असं म्हणतो की एखादा मित्र असा असायला पाहिजे ज्याच्या पुढं आपण बिनधास्तपणे बोलू शकू, ज्याच्या पुढं मनात शिव्या जरी आल्या तरी मोकळेपणानं ज्याला शिव्या देता येतील, ज्याच्याशी बोलताना कोणत्याही प्रकारचे काय म्हणू आपण त्याला, प्रोटोकॉल्स, नियम वगैरे पाळायची वेळ येऊ नये, असा एखादा तरी मित्र आयुष्यात असावा ज्याला जे मनात येतं ते बिनधास्त बोलता यायला, आपल्या मनातले दोषही मोकळेपणानं त्याच्यापुढं सांगता यायला हवेत. असे मित्र जितके जास्त असतील आयुष्यात
तितकं आयुष्य निरामय होतं, तितकेच मानसिक तणाव ताण कमी होत जातात आयुष्यात. आणि म्हणून सखा खूप महत्त्वाचा आहे आयुष्यात. आणि अर्जुनाच्या आयुष्यात असा सखा फक्त कृष्ण आहे. कृष्णाशी अर्जुनानं आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या वाईट भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि म्हणून जे सखा सर्वस्व आघवे, तू माझा सखाही आहेस आणि माझं सर्वस्वही आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला काहीच अस्तित्व नाही कृष्णा. तूच आमचं सर्वस्व आहे, तूच आमचं सर्व काही आहेस. तुझ्याशिवाय आम्ही आमच्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेखच करू शकत नाही. आम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा विचारच करू शकत नाही तुझ्याशिवाय. म्हणून तू आमचं सर्वस्व आहेस. आम्हास तू म्हणजे केवळ माझाच असं नाही, सगळ्या पांडवांचा तू सखा आहेस. आमच्या सगळ्या पांडवांचं तू सर्वस्व आहेस. आमच्या सगळ्या घराण्याचाच तू सर्वे सर्व आहेस. कारण पांडवांच्या घरात पांडवांनी कोणताही निर्णय श्रीकृष्णाला विचारल्याशिवाय घेतलेला नाही. प्रत्येक निर्णयामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सल्ला अर्जुनानं घेतलेला आहे, वेळोवेळी पांडवांनी सुद्धा घेतलेला आहे. कारण हे नातंच अद्भुत असं आहे पांडवांचं आणि श्रीकृष्णाचं. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. आणि केवळ सखा आणि सर्वस्वच नाहीस देवा, तू कोण कोण आहेस. माऊलींनी खूप सुंदर ते नातं सांगितलंय अर्जुनाच्या भाषेमध्ये. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. अर्थात माझे गुरु, बंधू, बाप, कुलदैवत आणि नेहमी संकट समयी रक्षण करणारे आपणच आहात. अर्जुनाच्या मनात भगवान कृष्ण परमात्म्याबद्दल असलेला भाव बघा. तू गुरु बंधू पिता, तूच माझा गुरु आहेस. तुझ्याकडूनच आम्ही ज्ञानोपदेश घ्यावा, तुझ्याकडूनच आम्ही आतापर्यंत ज्ञान घेतलंय, ज्ञान मिळवलंय. कोणतेही प्रश्न निर्माण झाले तर आम्ही तुझ्यापुढंच मांडलंय देवा. वेगवेगळ्या संकटामध्ये भगवंतांनीच आपल्याला काढले. जो जगद्गुरु आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, जगद्गुरु असलेला भगवान कृष्ण परमात्मा, ज्याला जगाचे प्रश्न कळतात, त्याला पांडवांनीही आपला गुरु मानलेला आहे. म्हणून तू गुरु, बंधू, तू बंधू सुद्धा आहेस, तू भाऊ सुद्धा आहेस. बघा, सखा आणि बंधू या दोघांमध्ये पुन्हा या दोन नात्यांमध्येही काही एक फरक आहे, काही एक गोडवा आहे. सखा हा रक्ताच्या नात्यातला नसतो, पण रक्ताच्या नात्याच्या पलीकडं तो असतो, तो सखा असतो. आणि जो सखाही आहे आणि रक्ताच्याही नात्यातला आहे तो मग बंधू. म्हणून श्रीकृष्णाबद्दल अर्जुन म्हणतोय, तू गुरु, बंधू, पिता. बघा, अर्जुनानं श्रीकृष्णाला पिता म्हटलंय. पिता कुणाला म्हणतो? जो जन्म देतो तोच पिता नसतो, तो शरीराचा पिता झाला. बायोलॉजिकल फादर इथपर्यंत आपण त्याला म्हणू शकतो. पण आयुष्यामध्ये ज्यानं आपल्याला घडवलंय, ज्यानं आपल्याला उभं केलंय, बापाची जी जी कर्तव्य असतात ती सगळी कर्तव्य पूर्ण करणारा आणखी एखादा आयुष्यात कोणी असेल तर त्याला पिता म्हणायला काय हरकत आहे. बघा, माणसाचं अस्तित्व दोन प्रकारे असतं. एक शारीरिक अस्तित्व असतं आणि दुसरं मानसिक किंवा वैचारिक अस्तित्व असतं. शारीरिक अस्तित्व, शारीरिक जडणघडण, या शरीराला लहानाचं मोठं करण्यात आई वडील प्रयत्न करतात. वडिलांचाही त्यात मोठा वाटा असतो, वडीलही मोठं करतात मुलाला. पण दुसरं एक वैचारिक आणि मानसिक व्यक्तिमत्व पण असतं माणसाला. मनाची पण वाढ होणं, मनाची पण जडणघडण होणं गरजेचं असतं. आणि अशी मनाची जो जडणघडण करतो तोही पिता आहे. या अर्थानं अर्जुन कृष्णाला पिता असं म्हणतोय, असं संबोधतोय. कारण पांडवांची वैचारिक जडणघडण श्रीकृष्णाच्या वैचारिक खतपाण्यांनीच झालेली आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशानं, श्रीकृष्णाच्या सल्ल्यानं, श्रीकृष्णाच्या हितोपदेशानंच पांडवांची वैचारिक मानसिक जडणघडण झालेली आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे अर्जुन म्हणतोय, तू गुरु, बंधू, पिता देवा, तू आमचा पिता सुद्धा आहेस. तू आमची इष्ट देवता, तूच आमचं कुलदैवत आहेस, तूच आमचं आराध्य दैवत आहेस. तुझ्याशिवाय आम्ही कधी कुणाची पूजाही केलेली नाही. म्हणून
जिथं जिथं मोलाची संधी देण्याची वेळ आली, सन्मानाची संधी देण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा पांडवांनी श्रीकृष्ण परमात्म्यालाच पुढं केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून तूची आमुची इष्ट देवता, तूच आमचं आराध्य दैवत आहेस, तूच आमचं कुलदैवत आहेस. तूची सदा रक्षिता आपदी आमुते, तूची सदा रक्षिता, तूच सदा सर्व काळ रक्षण करणार आहेस आमचं. कशापासून? आपदी आमुते, आमच्यावर आलेले आपदा, आमच्यावर आलेली संकट, ही सगळी नेहमी तूच दूर केलेली आहेस. लहानपणापासून जेव्हा जेव्हा पांडवांवरती अवघड प्रसंग आला, तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यानंच त्यांना यातून बाहेर काढलं, असा इतिहास असल्यामुळं आणि या इतिहासाची जाणीव अर्जुनाला असल्यामुळं अर्जुन प्रामाणिकपणे देवाला म्हणतोय, देवा तूची सदा रक्षिता आपदी आमुते, आमच्यावर येणारी सगळी संकट नेहमी तूच दूर करत असतोस. मग ती वैचारिक संकट असतील किंवा भौतिक लौकिक संकट असतील. जैसा शिष्या ते गुरु सर्वता नव्हे अव्हेरू, की सरिता ते सागरू त्यजी केली. बघा, माऊलीने खूप सुंदर वर्णन केलंय. ज्याप्रमाणे गुरु शिष्याचा अव्हेर करीत नाही किंवा समुद्र नद्यांचा अव्हेर करत नाही. जैसा शिष्या ते गुरु. बघा, शिष्य कसाही असला तरी गुरु आपल्या शिष्याचा अव्हेर करत नाही, जसं आहे तसं त्याला स्वीकारतो. हे गुरुचं लक्षण आहे. गुरुनं शिष्यामध्ये कधीही भेद करू नये. एखाद्या शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भेद करू नये. असतं, एखादा विद्यार्थी हुशार असतो, एखादा ढ असतो, एखादा अति ढ असतो. जातीवरून, धर्मावरून, त्याच्या वैचारिक उंचीवरून, हुशार असण्यावरून वगैरे जर शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये भेद करत असेल तर ते शिक्षक म्हणून शिक्षकानं केलेलं पाप आहे. आणि म्हणून शिष्य कधीही कसाही असो, गुरु त्याचा कधीही त्याग करत नाही, त्याला दूर करत नाही. उलट जो शिष्य थोडासा ढ आहे, ज्याला थोडं कमी कळतं, त्याची शिक्षकाला जास्त काळजी असते. हुशाराची तितकी काळजी एखाद्या वेळी शिक्षक करत नाही. कारण ठीक आहे, थोडं सांगितलं की त्याला समजतं, मग त्याची तेवढी काळजी करण्याची गरज नाही. पण त्याला वारंवार सांगूनही कळत नाही, त्याला थोडं व्यवस्थित आणखी काळजीपूर्वक सांगावं लागतं. म्हणून जो गुरु असतो तो कसाही आपला शिष्य असला तरी त्याचा अव्हेर करत नाही. चांगला शिष्य असला तर अभिमानानं तो सांगेलच की तो माझा शिष्य आहे. पण एखादा अवगुणी शिष्य असला तरी त्याला गुणवान कसं करता येईल याचीच काळजी शिष्य म्हणजे गुरु करत असतो. आणि म्हणून जैसा शिष्या ते गुरु सर्वता नव्हे अव्हेरू. ज्याप्रमाणे शिष्या ते गुरु, शिष्याला गुरु सर्वथा नेणे अव्हेरू, काहीही झालं तरी तो त्याचा अव्हेर करत नाही, त्याचा त्याग करत नाही, त्याला दूर लोटत नाही. की सरिता ते सागरू त्यजी केवी, किंवा सरिता म्हणजे नदी, नदीचा त्याग, त्यजी केवी म्हणजे त्यागतो का कधी? कोण? सरिता ते सागरू. नद्यांना सागर कधी त्यागतो का, दूर करतो का? समुद्राचं तर काम आहे सगळ्या नद्यांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणं. कोणतीही नदी पृथ्वीवर कुठेही उगम पावली तर तिचा शेवट समुद्रातच होणार आहे. तिचं अंतिम ध्येय, तिचा अंतिम मुक्काम हा समुद्रातच होणार आहे. तिथंच जाऊन ती थांबणार आहे. नदीला समुद्रातच विलीन व्हायचं आहे. पण नदी कशीही असो, मग ती गंगा असो, तिचं पाणी स्वच्छ असो, निर्मळ असो किंवा घाण पाणी असो, समुद्र कधीही असं म्हणत नाही की मी चांगल्या पाण्याच्या नद्यांनाच जवळ करीन. ज्या नद्यांचं पाणी घाण आहे, ज्या नद्यांच्या पाण्यामध्ये कचरा आहे किंवा चिखल आहे, अशा नद्यांच्या पाण्यांना मी माझ्यामध्ये प्रवेशच देणार नाही, असं कधीच समुद्र म्हणत नाही. नदी आली की तो सारख्याच भावनेनं त्या नदीला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. अगदी त्याप्रमाणे किंवा गुरुनं कधीच शिष्याचा त्याग करू नये. त्याप्रमाणे जैसे शिष्या ते गुरु सर्वता नव्हे अव्हेरू, की सरिता ते सागरू त्यजी केवी.
देवा शिष्याचा त्याग कधी गुरु करत नाही आणि नदीचा त्याग कधीही सागर करत नाही. आणखी दृष्टांत दिलेत माऊलीने बघा. 2 दृष्टांत झाले. शिष्याचा त्याग गुरु करत नाही एक दृष्टांत, नदीचा त्याग समुद्र करत नाही दुसरा दृष्टांत. आणखी दृष्टांत दिलेत माऊलीने. ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. सुंदर बघा किती प्रेम भाव आहे याच्यामध्ये. अथवा देवा आपणच विचार करा की आई मुलाला सोडून गेली तर कसे जगेल ते मूल. ना तरी किंवा ना तरी अपत्या ते माये, अपत्य म्हणजे बाळ आपलंच मूल, सांडून जरी जाय, जर आपल्याच मुलाला त्याची आई सोडून गेली तरी ते कैसे निचिये ऐके कृष्णा, तर ते मूल कसं काय जगेल कृष्णा सांग बरं तू. किती प्रेमभाव अर्जुन कृष्णाबद्दल व्यक्त करायला लागलाय बघा. तो कृष्णाला पिता म्हणायला लागलाय, आई म्हणायला लागलाय. आई आपल्या लेकराचा त्याग करत नाही. कसंही असलं तरी आपल्या लेकराचा ती सांभाळ करते. दुर्दैवानं एखाद्या आईवर अशी वेळ येते की तिला आपल्या लेकराला दूर करावं लागतं. पण ते दुःख तिलाच माहीत. कुंतीनं सुद्धा कर्णाला स्वतःचं बाळ असून सुद्धा त्यागलं होतं. किती मनावरती दुःख ठेवून तिनं ते केलं असावं. पण आईला कधी आपल्या लेकराला दूर करावंसं वाटत नाही. आणि जर तिनं तसं केलं तर त्या लेकरानं जगावं कसं. ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. अरे कृष्णा, ना तरी अपत्या ते माये, मुलाला आईनं सांडून जरी जाई, सोडून आई निघून गेली तरी ते कैसे निजिये, तर तिनं कसं जगावं कृष्णा सांग बरं. त्या लेकरानं कसं जगावं. तसं तू आता या परिस्थितीत मला जर सांडून गेलास तर आम्ही कसं जगावं. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी आणि बोलिले जरी न मनीसी मागील माझे. तसे आपणच माझे सर्वस्व आहात व इतका वेळपर्यंत जे मी धर्मशास्त्र सांगितले ते जर तुम्हाला पटत नसेल तर बघा. तैसा सर्वपरी आम्हासी, अगदी त्याप्रमाणे. कशाप्रमाणे. जसं लेकरासाठी सर्वस्व त्याची आई असते, लहान बाळासाठी तर सर्वस्व त्याची आईच असते. मोठी झाल्यावर लेकरं थोडं स्वतःचं शहाणपण दाखवायला लागतात, ती गोष्ट वेगळी. पण लहान असताना मुलाला आईशिवाय दुसरा पर्याय नाही. तो सर्वस्वी आपल्या आईवर अवलंबून आहे. किंवा नदी पूर्णपणे समुद्रावर अवलंबून आहे. नदीला विश्रांती घेण्यासाठी दुसरी जागाच नाही. पृथ्वीवर कुणीही तिला विश्रांतीसाठी जागा देणार नाही. पृथ्वीवर कुठेही गेली तर तिला चालायचंच आहे. मग डोंगर लागो, दर्या लागो, जमीन लागो, जंगल लागो, काहीही लागो, तिला पृथ्वीवर कुणीही थारा देणार नाही, विश्रांती देणार नाही. नदीला विश्रांती घेण्याचं एकच ठिकाण ते म्हणजे समुद्र. मग नदीला जर विश्रांती घ्यायची असेल समुद्राशिवाय तिला पर्याय नाही. शिष्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याला गुरुशिवाय पर्याय नाही. शिष्याचा उद्धार गुरुशिवाय होणार नाही. नदीला विश्रांती समुद्राशिवाय मिळणार नाही. आणि लहान बाळाला आधार त्याच्या आईशिवाय मिळणार नाही. तैसा, अगदी त्याप्रमाणे तैसा सर्वापरी आम्हासी, सर्व बाजूनं आम्हाला देवा तूची एक आहासी, तू एकटाच आहेस आम्हाला. तुझ्याशिवाय आम्हाला दुसऱ्या कोणाचाच आधार नाही. तुझ्याशिवाय आम्ही दुसऱ्या कोणालाही आमचे गुरु, आमचा पिता, आमचा बंधू, आमचा मित्र मानलेलं नाही. आम्ही तुलाच सर्व काही मानलेलं आहे. आणि बोलिले जरी न मनीसी मागील माझे, आणि मी तुला जे काही आतापर्यंत सांगितलं आणि बोलिले जरी न मनीसी, तू आमचं सर्वस्व आहेस, हे सगळं खरं आहे. आणि बोलिले जरी न मनीसी मागील माझे, आतापर्यंत मी जे काही बोललोय ते तुझ्या मनाला जर पटत नसेल, तुझ्या मनाला ते आवडत नसेल, तुझ्या मनाला ते योग्य वाटत नसेल तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. अर्थात
पुरुषोत्तमा, जी गोष्ट मला करण्यास उचित असून धर्माविरुद्ध नसेल तीच मला लवकर सांग. इथं थोडंसं काही विश्लेषण दिलंय ते आपण वाचून बघू. या व्याख्यानात कोणत्याही दृष्टीने धर्माला प्रतिकूल नाही असा मोक्षप्राप्तीचा उपाय सांगा. मी आपल्याला शिष्यबुद्धीने शरण आलो आहे हे अर्जुनाच्या विनंतीचे तात्पर्य असल्याचे महाराजांनी उचित पदाने सूचित केले आहे. बाकी तो पुढं काय म्हणतो ते बघू, पण हा शब्द खूप महत्वाचा आहे. हे विश्लेषण खूप महत्वाचं आहे की देवा, तुझ्याशिवाय तर आम्हाला पर्याय नाही, तरी उचित काय आम्हा. तरी देवा, आम्ही जे काही तुला आतापर्यंत सांगितले, मी तुला खूप धर्मचर्चा सांगितली, माझ्या मनातलं धर्मशास्त्र मी तुला समजून सांगितलं की यांना मारणं योग्य कसं नाही. माझ्यासमोर उभे असलेले हे कसे माझ्या आईवडिलांसारखे आहेत, त्यांनी माझ्यावर कसं लेकरांसारखं प्रेम केलंय, कसं स्नेह केलंय, ज्यांनी माझ्या सुखदुःखात मला सांभाळलंय, अशा लोकांच्या रक्तानं माखळलेलं राज्यपद मी कसं उपभोगू, कसं भोगू. यांना मारण्यापेक्षा भिक्षापात्राचा अवलंब करणं काय चुकीचं आहे. या सगळ्यांना मारल्यानंतर माझे पितर सुद्धा दुःखी होतील, त्यांनाही वाईट वाटेल, लोक मला कुलनाशक म्हणायला लागतील, लोकांमध्ये माझी निंदा व्हायला लागेल, लोक मला हत्यारा म्हणायला लागतील, भस्मासूर म्हणायला लागतील. ज्यांच्याकडून ज्ञान मिळवलं, ज्यांच्याकडून विद्या मिळवली, त्या विद्येच्या आधारावर त्यांनाच मारलं असं मला म्हणतील. हे सगळं माझं धर्मशास्त्र मी तुला सांगितलं, तरी उचित काय. हे जरी मी तुला सांगितलं असलं तरी उचित काय आम्हा. हे सगळं मी तुला सांगितलं तरी उचित काय आहे, योग्य काय आहे, करण्यासारखं काय आहे. जे व्यभिचरेना धर्म, बघा, जे व्यभिचरेना धर्म, बघा, व्यभिचार म्हणजे विरुद्ध वागणं. धर्माच्या विरुद्ध जे नाही आहे, जे कर्म धर्माच्या विरुद्धात नसेल, जे कर्म धर्माच्या सहकार्याचं असेल, धर्माच्या पक्षात असेल, धर्माच्या बाजूनं असेल, जे धर्म कार्य ठरेल, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. देवा, ते मला पटकन सांग, लवकर सांग, पण आता माझ्याच्यानं ते राहत नाही आहे, कारण युद्धजन्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये योग्य काय अयोग्य काय कळलं पाहिजे. पण देवानं हे लवकर सांगावं अशी अर्जुनाची इच्छा आहे, कारण हा जो संभ्रमाचा भाग आहे, ही जी संभ्रमाची अवस्था आहे, या अवस्थेमध्ये जगणं खरंच अवघड आहे प्रत्येकासाठी. म्हणून अर्जुनाला वाटतंय की देवानं लवकरात लवकर आपल्याला जे योग्य आहे, जे धर्माच्या पक्षात आहे, ते आपल्याला सांगावं. जीवन जगत असताना ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे की आपलं कोणतंही बोलणं, आपलं कोणतंही कार्य, आपला कोणताही विचार धर्माच्या विरुद्धात जाता कामा नये. प्रत्येक गोष्ट धर्माच्या पक्षात राहील याची आपल्याला काळजी घ्यायची. आता धर्म म्हणजे काय, तर हिंदू, मुस्लिम वगैरे वगैरे धर्म म्हणजे धर्म नाही. महाभारताच्या काळामध्ये तर इतर कोणते धर्म अस्तित्वात होते याचा उल्लेखही नाही. त्यामुळं त्या काळामध्ये धर्म हा शब्द एवढा संकुचित नव्हता, आपण तो केलाय. अर्थच्युती झाली धर्म शब्दाची, त्याचा जो व्यापक अर्थ होता तो संकुचित झालाय, तो अर्थ खाली आलाय. पण खरा धर्म शब्दाची व्याख्या काय. अनेकांनी अनेक प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत, पण धर्माचा जो खरा अर्थ आहे, धर्माची जी खरी व्याख्या आहे, ते म्हणजे स्वभाव म्हणजे धर्म. यावेळी माझा काय स्वभाव असायला हवा, यावेळी मी आतून बाहेरून कसा असायला हवा, तो माझा त्यावेळेचा धर्म आहे. जसं आपण म्हणतो पाण्याचा धर्म काय, पातळता, निर्मळता, प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेण्याची मानसिकता, आपल्याजवळ जो कोणी आलाय त्याच्यासारखं होण्याचा स्वभाव आहे पाण्याचा. हाच पाण्याचा धर्म आहे. पाण्यानं आपला धर्म सोडू नये असं आपण म्हणतो, हा पाण्याचा धर्म झाला.
वृक्षाचा धर्म काय आहे? फळं देणं, स्वतःची वाढ करत करत आपल्या वरच्या फळांची वाढ करणं, पानांची वाढ करणं, आणि ती वाढ पूर्ण झाल्यानंतर त्या फळांना सोडून देणं. झाड पिकलेल्या फळांना कधीच आपल्या फांद्यांवर ठेवत नाही. हा झाडाचा स्वभाव आहे, हा झाडाचा धर्म आहे. झाडानं आपला धर्म सोडू नये. तसा प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वस्तूचा धर्म आहे. समुद्राचा धर्म काय आहे? मर्यादेत राहणं, प्रत्येकाला आपल्यामध्ये सहभागी समाविष्ट करून घेणं, स्वतःच्या आत किती मोठी वादळं असली तरी ती वादळं शांतपणे शमवणं, आणि जोपर्यंत भगवंताची आज्ञा होत नाही तोपर्यंत स्थिर राहणं, शांत राहणं, हा समुद्राचा स्वभाव आहे. समुद्राने आपला स्वभाव कधी सोडू नये. आपण माणूस आहोत. आपण नेहमी म्हणतो, अरे माणूस आहेस, माणसासारखा वाघ. बहिणाबाई म्हणतात, अरे मानसा मानसा कधी होशील रे माणूस. माणसानं माणूस व्हावं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माणसानं आपला स्वभाव धर्म विसरू नये असं आपल्याला सुचवायचं असतं. मग माणूस म्हणजे काय? माणसाचा स्वभाव काय? परोपकार करणं, दयाभाव दाखवणं, विचार करून निर्णय घेणं, स्वतःच्या हिताबरोबर इतरांच्या हिताचा विचार करणं, हा माणसाचा धर्म आहे. हा प्राण्यांचा धर्म नाही. प्राणी शिकार करून जगतात. स्वतःच्या पोटाची भूक भागवण्याकरता वेळ पडली तर दुसऱ्याला मारणं हा जनावराचा, प्राण्याचा स्वभाव होऊ शकतो, माणसाचा नाही. स्वतःची भूक भागवण्याकरता इतरांना मारणं, इतरांना त्रास देणं हा माणसाचा धर्म नाही होऊ शकत. हा माणसाचा स्वभाव नाही. म्हणून धर्म नीट समजून घेतला पाहिजे. अर्जुन विचारतो, जेव्हा देवा जे व्यभिचारे ना धर्म, जे धर्माच्या विरोधात नाही, जे धर्माच्या पक्षात आहे, जे धर्म सांगतो ते तू आम्हाला सांग. धर्माच्या विरोधातलं आम्हाला माझ्याकडून काही घडू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तू सांग देवा, कोणती गोष्ट धर्माच्या बाजू नाही ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे. आता माऊलींनी ना भगवान कृष्ण परमात्म्यासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे नावं दिलेली आहेत. मागं आपण बघितलं, कधी जगन्नायक म्हणतात, कधी विश्वव्यापक म्हणतात, कधी करुणासागर म्हणतात, कधी कृपावंत म्हणतात. देवाला वेगवेगळी नावं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलीत. पण ती नावं खूप महत्त्वाची आहेत. त्यावेळी ते नाव भगवंताचं माऊलींनी घेतलंय. ते नाव घेण्यामागंही कारण आहेत. बघा, भगवंत तर व्यापक आहेत. भगवंताचा स्वभाव नेमका काय आहे ते नक्की सांगता येणार नाही, कारण सगळे स्वभाव त्याचेच आहेत. जे काही निर्माण झाले ते सगळं त्याच्यापासून झाले. चर असेल, अचर असेल, सगळं त्याच्यापासून निर्माण झाले. त्याच्यापासून काही लपलेलंच नाही. म्हणून तर तो भगवंत आहे. म्हणून तो भगवंतू, तो भगवंत आहे, कारण सगळे विचार त्याच्यापासून आहेत. पण विशिष्ट परिस्थितीत आपण विशिष्ट प्रमाणे भगवंताला भजतो. बघा, आपण एकाच देवाची 3 रूपं बनवलेली आहेत. एकाच देवाला आपण कधी ब्रह्मा म्हणतो, कधी विष्णू म्हणतो, कधी महेश म्हणतो. ही 3 वेगवेगळ्या देवता नाही आहेत. यांचं मूळ एकच आहे, एकच तत्व वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे स्वभाव धारण करतं, आणि त्या स्वभावामुळे त्याची नावं वेगवेगळी होतात, त्याच्या क्रिया वेगवेगळ्या ठरतात, किंवा त्या क्रियांमुळे त्याची नावं बदलतात. तेच तत्व जेव्हा या सगळ्या सृष्टीला जन्माला घालतं, या सगळ्या सृष्टीचं तेच तत्व, तेच अस्तित्व जेव्हा सृजन करतं, या सगळ्या सृष्टीला जेव्हा ते जन्माला घालतं तेव्हा त्याच तत्वाला आपण ब्रह्म म्हणतो. ब्रह्मा म्हणजे तत्व एकच, पण काम वेगळं. जन्माला घालणं हे काम, जन्माला कारण ठरणं तो ब्रह्मा. पण हाच ब्रह्मा सगळ्यांना केवळ जन्माला घालून थांबत नाही.
पण हेच तत्व, हेच अस्तित्व जेव्हा ह्या जन्माला आलेल्या जीवांना वाढवतं, त्यांचा सांभाळ करतं, त्यांच्या सुखदुःखाचा विचार करतं, त्यांच्या सुखदुःखांचा हिशोब करतं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतं, काय योग्य काय अयोग्य हे त्याला सांगतं आणि मग त्याला स्वातंत्र्य देतं जगण्याचं आणि मग त्याच्या स्वतंत्रपणे जगण्याचंही मूल्यमापन करतं की यानं आयुष्यात काय चांगलं केले, काय वाईट केलंय आणि जे चांगले केले त्याचंही त्याला फळ देणं, जे वाईट केले त्याची त्याला शिक्षा देणं, हे जीवनाचं काम जो सांभाळतो त्याला आपण म्हणतो विष्णू. अस्तित्व एकच आहे. ब्रह्मापेक्षा विष्णू वेगळा किंवा विष्णूपेक्षा शंकर वेगळा असं जर आपण मानत असू तर तो आपला दृष्टीभेद आहे. सत्यता बघितली तर हे तिन्ही अस्तित्व एक आहेत, फक्त कर्म वेगळी आहेत, कामं वेगळी आहेत. एका विशिष्ट वेळी सृष्टीला जन्माला घालणं, एका विशिष्ट वेळी त्यांचा सांभाळ करणं आणि जेव्हा ही सगळी सृष्टी संपवण्याची वेळ येते, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की आता हे थांबायला हवं, तेव्हा या सगळ्या सृष्टीचा संहार करणं हेही त्याच अस्तित्वाचं काम आहे. बघा, जीवन एखाद्या वेळेस ठीक आहे, जन्म आणि मृत्यू या दोन परस्पर विरोधी क्रिया आहेत. जन्माला घालताना वेगळी भावना लागते, संपवताना वेगळी भावना लागते. या दोन भावना परस्पर विरोधी आहेत, पण या दोन्ही भावना एकाच अस्तित्वाच्या आत आहेत, म्हणून तर तो भगवंत आहे. भगवंत तोच ज्याच्यामध्ये सगळंच आहे, त्याच्यामध्ये नाही असं काहीच नाही, सगळं त्याच्यामध्ये. बघा, जन्माला घालण्याचाही विचार त्याच्यामध्ये आहे आणि संपवण्याचा विचारही त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून तो भगवंत आहे. पण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी. जन्माला आणायच्या वेळी मरणाचा विचार नाही, मरणाच्या वेळी जन्माचा विचार नाही, जीवनाच्या वेळी जन्माचा मरणाचा विचार नाही. खरं तर जीवन हे जन्म मरणाचं मिश्रण असतं. लक्षात घ्या, जीवन म्हणजे जन्म मरणाचं मिश्रण. जीवनामध्ये मरणही आहे, जगणंही आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? मी दोन शब्द उच्चारले, पहिल्या शब्दाच्या उच्चारणाच्या वेळी तो शब्द जन्माला आला, पण जेव्हा दुसरा शब्द उच्चारत होतो तेव्हा पहिल्या शब्दाचा मृत्यू निश्चित होता. क्षणाच्या अर्थानं बघा, आपलं प्रवचन सुरू होण्यापूर्वी आपल्या आयुष्यातलं जे आयुष्य आपलं किंवा आपल्या आयुष्यातला जो काळ जीवनाच्या रूपात होता, तो जन्माला येत होता. क्षणाक्षणाला आपण तो आपल्याकडे येतोय, काळ आपल्याकडे येतोय आणि आपण तो जगतोय जगतोय जगतोय. म्हणजे तो काळ आपण स्वीकारतोय, म्हणजे त्या काळातून आपला पुन्हा जन्म होतोय. हे सारखं जन्म जन्म चाललंय आणि एका बाजूला मरण मरण चाललंय. एका सेकंदापूर्वी माझं आयुष्य होतं, ते एका सेकंदानं आता कमी झालं. प्रवचन 53 मिनिट झालं आपलं चालू आहे, 53 मिनिट मी मेलोय, म्हणजे या शरीराचा तेवढा भाग संपलाय. जीवन या शब्दाचा अर्थ ज्याच्यात जन्मही आहे आणि मरणही आहे. आपण जगतो म्हणजे जन्माचाही अनुभव घेतो, जिवंतपणाचाही अनुभव घेतो आणि मरणाचाही अनुभव घेतो. मेल्यावर जसं ती गोष्ट परत आणता येत नाही, तसं गेलेला क्षणही परत आणता येत नाही. म्हणून जन्म आणि मरण यांचा समन्वय म्हणजे जीवन आहे. आणि हेच तर भगवंताचं वैशिष्ट्य आहे की तो स्वतःमध्ये जन्म आणि मरण एकाच वेळी ठेवतो. म्हणून देवाची ही वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळ्या वेळी ती नावं येतात. इथं भगवंताला उद्देशून माऊलीने पुरुषोत्तमा असा शब्द वापरलाय. हा शब्द वापरण्यामागं, हेच नाव भगवंताचं या ठिकाणी घेण्यामागं ही माऊलींचा एक हेतू आहे, उद्देश आहे. तो कोणता उद्देश आहे? कारण पुरुषोत्तमा आता या घडीला अर्जुनाची जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेतून पुरुषोत्तमच त्याला बाजूला काढू शकतो, बाहेर काढू शकतो. आणि म्हणून ते झडकरी पुरुषोत्तमा सांगी आता, असं अर्जुन भगवंताला सांगतोय. बाकी भगवंत अर्जुनाला काय सल्ला देत आहेत ती गोष्ट आपण उद्याच्या दिवसामध्ये बघूयात. इथं आपण थांबूयात.
पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सवसंतन की जय. कृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी.